सुस्वागतम। हेलो 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 सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज या ठिकाणी सह्याद्री रहिवासी हनुमान सेवा समिती आयोजित हनुमान जन्मोत्सव आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी 2020 डबलबारी भजनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आणि या ठिकाणी आम्हा 2 मुलांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। त्यामध्ये मी स्वतः व विशाल गोविंद मसूरकर, गाव माझं मालवण, मसुरे बांधिवडे आणि मुंबईमध्ये विरारमध्ये राहतोय। आणि या ठिकाणी मला बकवासात करतायत ते म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत बकवासवादक ज्यांना आवडीने मी रॉकस्टार असं म्हणतो, जे सन्माननीय शिंदे या ठिकाणी मला संवाद साधतायत। त्याचप्रमाणे तबल्यावरती खूप परमभाग्य आहे की सहसा हे उपलब्ध होत नाही, पण आज या ठिकाणी आम्हाला तबला साथ करतायत ते म्हणजे सन्माननीय साहिल लाड। त्याचप्रमाणे आज आम्हाला जोडीला जे मुलं लागले आहेत ते म्हणजे सुप्रसिद्ध भजन सम्राट सन्माननीय रामदास बुवा कासले यांचे बट्ट शिष्य म्हणून ओळखले जाणारे सन्माननीय महेश मालक बुवा आज जवळजवळ 10 ते 12 वर्षानंतर बुवा आपली बारी आहे ना। माझ्यामध्ये 2020 आपली पहिलीच बारी आहे, आपली गावची बारी 2020 बरोबर। आज बऱ्याच वर्षानंतर जोडे जावले आणि त्यांना पकवासात करतायत ते म्हणजे सुप्रसिद्ध पकवाज वादक सन्माननीय साई गावडे आणि तबल्यावरती सन्माननीय नंदू मेस्त्री। आम्हा 2 मुलांना या ठिकाणी डबलबारी भजन करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी या सह्याद्री रहिवासी हनुमान सेवा समिती या ठिकाणी दिलेली आहे। या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश मामा मोरे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सन्माननीय प्रदीप तोंडवळकर, त्याचप्रमाणे या मंडळाचे सेक्रेटरी सन्माननीय जयदीप मोरे, त्याचप्रमाणे सन्माननीय सुरेश लोखंडे, त्याचप्रमाणे सन्माननीय दीपक जंगम, त्याचप्रमाणे या मंडळाचे खजिनदार प्रकाश निकम, सन्माननीय संजय चव्हाण, त्याचप्रमाणे तुकाराम पवार, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष
सन्माननीय पराग राणे श्री राजेंद्र बेर्डे, त्याचप्रमाणे सन्माननीय प्रतीक मिरजकर, त्याचप्रमाणे या मंडळाचे सल्लागार प्रकाश जांभवडेकर, त्याचप्रमाणे दिलीप मोहिते, हिशोब तपासणी सन्माननीय संजय तळेकर, श्री विश्वनाथ सावंत, या सर्वांचं माझ्या विठ्ठल रघुमाई प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे आजच्या या बारी म्हटली की रसिक प्रेक्षक ह्या असतात आणि त्या रसिक प्रेक्षकामध्ये अनेक भजनी कलाकार भजनी कलावंत त्या ठिकाणी उपस्थित असतात. आता डोंबिवलीची बारी म्हटली, डोंबिवली भजनाची पंढरी आहे. त्याप्रमाणे भांडूप ही भजनाची पंढरी, मालाडी भजनाचा गड मानला जाता, तशी आज डोंबिवली ही भजनाची पंढरी होत चाललेली आहे. आणि डोंबिवलीमध्ये भजन वाटला की सन्माननीय लाड काका त्या बारी एक नाही, आता कधी होणार नाही. एकदा लाड काकांसाठी जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे आज या बारीला सुप्रसिद्ध भजनी बुवा सन्माननीय चंद्रकांत जाधव यांचे भाऊ सन्माननीय चेतन जाधव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध पखवाज वादक सन्माननीय गणेश मेस्त्री बुवा हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय विनायक सावंत बुवा यांचंही माझ्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचप्रमाणे खास देवगड किंग आलेले आहेत, ते म्हणजे उत्कृष्ट चकवा वादक, उत्कृष्ट पखवाज वादक असे सन्माननीय दिनेश पाळकर यांचंही माझ्या रघुमाई प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. आणि डबल वारी म्हटली की सध्या डबल वारी महिला घराघरात पोहोचवण्याचे जे काम करतं असे सन्माननीय सगळे युट्यूबर यांचंही त्याच्यामध्ये आमचे आसम काका आहे. बाकी यांची माझा सगळ्यांची नावं माहीत नाही, पण आसम काकांचा ओळख त्या दिवशी पण लिहिले नाही भाईंदरला. त्यांचंही आमच्या दोन्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतोय. तुम्हा सर्वांना हनुमान जन्मोत्सवाचं अभिवादन करून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्य दैवत श्री गणरायाच्या चरणाशी नतमस्तक होऊन, विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणाशी नतमस्तक होऊन, माझी ग्रामदेवता, माझी कुलदेवता, माझ्या जन्मदात्या माता पित्याच्या चरणाशी नतमस्तक होऊन, माझी गुरुवर्य श्रीधर बुवा मुंडीकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, व ब्राह्मण प्रतिपादक परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा उजवा करून जमलेल्या तमाम भजन श्रोते माता भगिनी यांना विनम्र अभिवादन करून या 2020च्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. तुझ्या कृपेने दिनउगवे, तुझ्या कृपेने दिनउगवे, करुणी तव भजना वंदितो
तुझे कोणते कळेना अरे रूप देवा तुझे कोणते कळेना तू तर विठेवरी तू तर वैकुंठी राहना तू तर विठेवरी तू तर वैकुंठी राहना तुला अडवाया घ्यावा तुला अडवाया घ्यावा शब्द तरी बोलता रे थोडी बोली तुझे थोडी बोली अंतरारे थोडी बोली तुझे थोडी बोली अंतरारे थोडी बोली जय जयाजी गणपती जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती करावया तुमची स्तुती स्फूर्ती घ्यावी गणपती स्फूर्ती तुझे नाम मंगलमूर्ती तुझे नाम मंगलमूर्ती तुझे नाम मंगलमूर्ती तुझे नाम तुझ इंद्र चंद्र ध्याती विष्णू शंकर तुझ पूजिती विष्णू शंकर तुझ पूजिती तू सकलांचा अधिपती तू सकलांचा अधिपती तू सकलांचा पुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव या कारणासाठी आज या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत ते म्हणजे परमेश्वराचं भजन, परमेश्वराचं नामस्मरण. आज आमचं परमभाग्य आहे ते म्हणजे आपल्या पंचरत्नांनी बघा जे भजन जोपासलं, जे भजन वाढवलं
ते भजन, ते डबलवारी भजन आज आमच्यासारख्या बुवांना करायला मिळतंय, हे आमचं भाग्य आहे. आजचं डबलवारी भजनाचं माध्यम थोडंसं वेगळं आहे, कारण आजचं हे 2020चं युग आहे. आणि या 2020 भजनामध्ये समोरासमोर बसून एकमेकाची युनिधुनी काढणं आणि माझ्यापेक्षा ह्यो कसं मोठो आणि ह्याच्यापेक्षा मी कसं मोठो ह्या एकंदरीत दाखवून देणार म्हणजे 2020 भजना. पण आज तसा काय या ठिकाणी होणार नाही. आणि भजनाला गालबोट लागाल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य या ठिकाणी होणार नाही. आणि भजन कसं चांगल्या प्रकारे होईल ही जबाबदारी आज आमच्या दोन्ही बुवांच्या खांद्यावरती आहे. बरोबर ना बुवा? आज बऱ्याच वर्षांनी आपण आपली जोडी आहे, त्यामुळे कसा चांगल्या लोकांचा देव जमाल तेवढा आपला देवचा. पण आजकाल कसा मनोरंजन नाही तो कोण थांबत नाही, ही वस्तुस्थिती आहे. बरोबर ना? पूर्वी भजनामध्ये 80% भजन असायचं आणि 20% मनोरंजन असायचा. पण आजकाल सगळा उलटा, 80% मनोरंजन आणि 20% भजन फक्त शिल्लक राहिलेला. पण कसा बघा, एखाद्या गोष्टीची जर अति झाली तर माती होऊन वेळ लागत नाही. कारण भजन हे एकमेव असं साधन आहे, जर त्यामध्ये तुम्ही अति केलात तर त्याचं सोनच होणार. आणि त्या भजनामध्ये जर तुम्ही अतिरेक केलात तर त्याची माती हो वेळ लागत नाही. आणि म्हणूनच बघा या भजनासाठी मागे नियम लिहिलेले. बरोबर ना बा? आतापर्यंत नियम हे कबड्डीसाठी असं क्रिकेटसाठी होते, खेळांसाठी होते, पण भजनासाठी नियम नाही होते. त्याला कारणीभूत आपण आहोत. आपण म्हणजे आपल्यापेक्षा आपली जीभ जी आहे ती कारणीभूत आहे. ती कधी काय बोला ते तो भरोसा नसता. बरोबर ना? आपल्या शरीरातलं बघा सगळ्यात मौल्यवान अवयव म्हणजे आपली जीभ आहे. या आपल्या जिभेवरती साखर आणि विष ह्या एकत्र नांदत असतात. आपण एखाद्याबद्दल बघा जर चांगलं बोललो तर त्याच्या आयुष्याचा सोना हो जास्त वेळ लागत नाही. आणि एखाद्याबद्दल जर वाईट बोललो तर त्याची माती होत पण वेळ लागत नाही. कारण आज तुमचं पाप आणि पुण्य हे तुम्ही परमेश्वराचं भजन किती करता, परमेश्वराचं नामस्मरण किती करता यावरून ठरत असतं. आज आपण जन्माला आलो म्हणून भजन नाही करूचा, जन्माला आलो म्हणून भजन नाही. मुळात आपलं जन्म तो भजन कीर्तन नामस्मरणासाठीच झालेलो आहे. कारण आपलं हे भजन जे आहे ते संपूर्ण बघा रामकृष्ण हरी या मंत्रावरती अवलंबून आहे. असं म्हणतात की रामासारखा आचार, श्रीकृष्णासारखा विचार आणि हरीचा उच्चार जर आपल्या मुखामध्ये असेल तरच आपण या कलियुगाचा भवसागर पार करून पहिलं तरी जाणार. आणि म्हणूनच बघा हे राम नाम आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. आज बघा भक्त सख्या हनुमंताचा जन्मोत्सव आहे. भक्त सख्या हनुमंताच्या मुखामध्ये कायम रामाचं नाव होतं. ज्यावेळी बघा रावणाचा वध झाला आणि प्रभू रामचंद्र पुन्हा बघा ज्यावेळी अयोध्येमध्ये आले त्यावेळी प्रभू रामाचा पुन्हा राज्याभिषेक करण्यात आला. आणि त्यांना ज्यांनी बघा रामाला युद्धामध्ये मदत केली होती त्या सर्वांना रामाने काही ना काही भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. परंतु एकालाच काही दिलं नाही, ते म्हणजे भक्त सख्या हनुमंताला फक्त बघा प्रभू रामाने मिठी मारली आणि म्हणाले तुला काही देऊ बल भीमा, तू तर माझ्या हृदयामध्ये आहेस. परंतु बघा सीतामाईला कुठेतरी वाईट वाटलं आणि तिने काय केलं बघा, आपल्या गळ्यातील नवरत्नांचा हार सीतामाईला भेट म्हणून हनुमंताला भेट म्हणून दिला. हनुमंताने तो हार घेतला आणि एका उंच झाडावरती जाऊन बसला आणि त्यातील एक एक मणी आपल्या दाताने चावून तो खाली टाकू लागला. आता ही गोष्ट बघा जांबुवंताने पाहिली आणि तो म्हणतोय अरे हनुमंता, अरे सीतामाईने तुला नवरत्नाचा हार दिला, मात्र तू तो आपल्या दाताने तोडून कवडी मोल ठरवलास. त्यावेळी हनुमंत म्हणतोय अरे ज्या माळेमध्ये माझा रावण आहे ती माळा मला काय कामाची.
त्यावेळी जामवंत म्हणतोय, अरे हनुमंता, तू जो म्हणता एवढं राम करतोस, तो राम तरी तुझ्या हृदयामध्ये हा काय? त्यावेळी बघा, क्षणाचाही विलंब न करता बघा, भक्त सख्या हनुमंताने आपल्या तीक्ष्ण नखाने आपली छाती पाडली आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं दर्शन घडवलं. एवढं बघा श्रेष्ठ रामनाम आहे. आजची बारी खरोखर चांगली होणार आहे, कारण जोडीदारच तसं आहे. पण तत्पूर्वी ज्या कामासाठी आपण आलो ते म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण, बरोबर आहे, भजन. या ठिकाणी नवीनच हुआ एक भोजन केलेलं आहे. आणि अच्छा या बारीक तसं वेळेचं बंधन पण आहे, म्हणजे त्यांचं कसं आहे एकंदरीत, जोपर्यंत पोलीस येत नाही तोपर्यंत आजची बारी, बरोबर ना बा. पण कसा आमका जाऊचा विरारला, म्हणजे आमचं पण थोडंसं काहीतरी विचार करा, बाकी काय नाही. शेवटची ट्रेन 12ची, तोपर्यंत जरी सोडलास तरी तुमचे उपकार होतील. सारे गा मा पा मा नी सा, सारे गा मा पा मा नी सा, सारे गा मा पा मा नी सा, सारे गा मा पा मधुर मध्य भळाळ उतली झरगंगा, फुलातून दरवळला गंगा, भळाळ उतली झरगंगा, फुलातून दरवळला गंगा, मयुरीच्या वणी करडला पावळला सत्यं शिवं सुंदरं, सत्यं
धन्यवाद. खरोखर बघा आजच्या या वारीला एक छान समीकरण या ठिकाणी जुळून आलेलं आहे. आज महेश मालक बुवा जोडी म्हणजे खरोखर मजा आणि तेवढी भीती पण आहे. कारण हा माणूस जेवढं बरोबर शांत दिसता तेवढं असून असं भरलेलो हा रागीट माणूस होतो. कधी काय करीत तो भरोसा नाही, पण माणूस गोड आहे. बघा ज्यावेळी हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्यामधून निघून गेले त्यावेळी प्रत्येक भजनी बुवाने काही ना काही काव्य केलं, आपापल्या परीने काव्य केलं. परंतु बघा आमचे महेश मालक बुवा यांनी केलेले काव्य म्हणजे बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना हे काव्य खरोखरच एक अजरामर काव्य ठरलं. एकदा जोरदार टाळ्या मालक बुवांसाठी. या ठिकाणी सन्माननीय सचिन चव्हाण बुवा यांच्याकडून आमचे रॉकस्टार पकवाज वादक सन्माननीय अंकित शिंदे यांसाठी 250 रुपये आणि माझ्यासाठी 250 रुपये असे 501 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे देवगड की त्याचे सर्व मालक सन्माननीय दिनेश पाळेकर यांच्याकडून अंकित शिंदे रॉकस्टार, त्याचप्रमाणे बुवा विशाल मसुकर यांसाठी प्रत्येकी 100 असे 200 रुपयाला स्वीकारतोय. धन्यवाद. त्यामुळे कधी काय करी हे तो भरोसा नाही, म्हणून थोडं कौतुक पण करूचा लागता. कारण खयचो पॉइंट आता मगापासून काय काय बोललोय 100% माझा काहीतरी चुकलेला असणारच आहे आणि त्या बुवाने लिहून घेतलेला असणारच. त्याच्यामुळे नक्की माझे पॉइंट तो खोडून काढणार. पण माका वाटतं आज माका काही बुवा बोलणार नाही, बोलूच शकत नाही. कारण कसं बघा आज युट्यूबच्या माध्यमातून पेटलेले बारी आहे, धगावलेले बारी आहे आपण रोज बघतो, बरोबर ना. पण समोरच्या काही वाईट न बोलता चांगल्या प्रकारे जो भजन करता, जो प्रेक्षकांचा मनोरंजन करताना तो खरो बुवा. आणि बुवा आज त्याच्यासाठी तुमका आणि माका बोलवलेला. आता आपल्या जागेवरती दुसरे असले असते, बरोबर ना. कसा बघा आपली संगत जर चांगल्याची असाल संगत तर सगळा सुरळीत चांगला होता. कारण आपण संगत कोणाची करतो यावरून ज्याप्रमाणे बघा आपलं आयुष्य ठरत असतं त्याचप्रमाणे बघा आपण संगत कोणाची करतो, आपल्या संगतीक जोडी बुवा कोणा त्यावरून त्या बारीची दशा आणि बारीची दिशाही ठरत असतात. कारण बघा माणूस घडता तो पण संगती आणि बिघाडता तो पण संगती, बरोबर ना. आता तुम्ही माझ्या संगतीत आहात बिघडणार नाही, बरोबर ना. कारण संगत करा चोरट्याची, संगत करा चोरट्याची तुम्ही चोरटे होणार. संगत करा दारुड्याची, दारुडे होणार लक्षात ठेवा. संगत करा जुगाऱ्याची, जुगारी होणार. पण संगत करा संत माणसाची, संत नाही होणार पण संतांच्या आमचे चांगले गुण घेणार आणि तुमच्या आयुष्याचा भला होणार, बरोबर ना.
बघा संतांनी पांडुरंगाची संगत केली आणि आपल्या आयुष्याचं सोनं केलं. आज बघा पांडुरंग युगे 28 विठेवरती उभा आहे. कोणाची वाट पाहतोय तर भक्त सख्या पुंडलिकाची. हा भक्त पुंडलिक कोण? आई बाबाच्या गळ्यामध्ये दोरी आणि बायको खांद्यावरून घेऊन फिरणारो भक्त पुंडलिक. परंतु ज्यावेळी बघा त्याला आई वडिलांच्या सेवेचं महत्व कळालं त्यावेळी भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा मग्न झालाय की प्रत्यक्ष बघा पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीला आले. त्यावेळी तो भक्त पुंडलिक त्या पांडुरंगाला सांगतोय, पांडुरंगाच्या दिशेने वीट फेकतोय, म्हणतो जोपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत या विठेवरती उभा राहा. प्रत्यक्ष बघा परमेश्वराला सुद्धा एका जागेवरती उभं करण्याचं सामर्थ्य आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. या भजनाच्या माध्यमातून एवढंच सांगतोय की आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांच्या सेवेसारखं मोक्ष प्राप्तीचं दुसरं साधन नाही. या ठिकाणी रूपावली घेतोय. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी पण वेळेचा बंधना आणि शॉर्ट अँड स्वीट. कारण डोंबिवली आणि डोंबिवलीमध्ये उडव आणि पेटव म्हणणारे खूप कमी असत. भजन ऐकणारा भजन दर्दी प्रेक्षक या ठिकाणी भरपूर आहे. हॅलो रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. साधनी